माणसाला जास्त आग्रह करू नये. आणि जर तुम्ही जास्त आग्रह करण्याच्या भानगडीत पडाल तर त्याला खरं बोलण्याची वेळ येते. मुक्ताबाई नको म्हणतात, दर्शन मी घेणार. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मुक्ते असं करायचं नसतं, आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, आपल्यापेक्षा मोठे आहेत, असं करायचं नसतं, आपण दर्शन घेतलं पाहिजे. मुक्ताबाई म्हणतात मी घेणार नाही दर्शन, मला घ्यायचं नाही, राहू द्या काय. पण ज्ञानेश्वर महाराजांचा, निवृत्तीनाथ दादांचा, सोपान काकांचा आग्रह मात्र काही गप्प राहीना. आणि मग त्या आग्रहास्तव मुक्ताईंना आपला मूळ स्वभाव जागृत करावा लागला. हे सर्वांना माहिती. मुक्ताबाई म्हणायला लागल्या मी दर्शन घेत नाही, नाही नाही म्हणते, त्याच्या मागे काही कारण असलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय कारण असलं पाहिजे, मला आम्हाला तरी समजून दे. आणि कशा करता दर्शन घ्यायचं, वारकरी समजून त्याच्या पाया पडलं पाहिजे. हे फक्त पंढरपुरात नाही आहे, जे जे पंढरपूरहून आले त्यांच्यासाठी आहे. विठ्ठल विठ्ठल एकमेकाच्या पाया पडणं हा एक क्रम आहे. आणि मी मागाच्या धरून पाहते ज्ञानेश्वर महाराज माऊली तुम्ही पाया पडतात का, दादा पाया पडले, सगळे पाया पडले, तरी हा बाबा लावायला तयार आहे, तरी हा खाली वाटत नाही याच्या पाया पडणार. मुक्ताबाईंचा त्या संबंधाचा अभंग आहे. म्हणे मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दादा असं करू नको, सर्वोत्तम भक्त आहेत, परमात्म्याचा सोबत राहणारे भक्त आहेत, नित्य सानिध्यामध्ये राहणार आहे. अगं असं करू नको, पहिल्यांदाच परमात्मा यांच्या हातून जेवलेले सुद्धा आहेत, एवढा यांचा अधिकार आहे आणि एवढे मोठे अधिकारी संत आहेत, तुम्हाला असं बोलून चालणार नाही. मुक्ताबाई म्हणले ते असतील त्यांच्या घरचे, ते मोठे त्यांच्या घरचे, आम्हाला काय घेणं. जर आयुष्यभर देवाच्या संगतीत राहिला आणि याच्या ठिकाणचा अंगार जात नसेल तर याच्या पाया पडून तरी काय उपयोग. मग जो अहंकार जायला पाहिजे तो गेला नाही. आणि अहंकारी माणसाचं आम्ही दर्शन घेत नाही हे मुक्ताबाईचं म्हणणं आहे. आणि मग संत परिषद मिळाली, संत परिषदेमध्ये ठरलं कोण खर्च कोण कोक वगैरे वगैरे. आणि सगळं ठरल्यानंतर थोपाटणं घेतलं कोणाचं, गोरोबा काकाचं. थापटणं ते असतं ना, कशा करता असते, मडके भाजले की नाही हे एकटे त्याला मापक म्हणू आपण त्याला, किंवा जसं पाऊस मोजायचं एक मापक असतं. मडके भाजले की नाही हे पाहण्याचं सुद्धा एक मापक आहे. आणि ते मडके भाजण्याचा अधिकार ज्यांना होता किंवा ज्यांचा तो परंपरेने व्यवसाय होता ते गोरोबा काका. आणि गोरोबा काका त्यामध्ये असल्यामुळे ते कच्चं पक्क ठरवायचं काम गोरोबा काकांकडे लागलं. आणि मग सगळे असे लाईनीमध्ये बसवले. लाईनीमध्ये बसवल्यानंतर काकाचं ते थापटणं हातामध्ये आहे, ते घेतलेलं आहे काकाने आणि प्रत्येकाच्या डोक्यामध्ये वाजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ज्ञानेश्वर महाराजांपासून त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. सगळ्यांच्या डोक्यामध्ये वाजत होतं. पण गंमत अशी होती, आता ते मडक्याचा, भाजलेला मडक्याचा आवाज वेगळा राहतो आणि कच्च्या मडक्याचा आवाज वेगळा. म्हणजे महाराजांना थोडा राग आलेला आहे, कारण अहंकार शिल्लक असल्यामुळे राग येणं साहजिक होतं. अहंकाराचं फार अवघड राहतं, त्याला सांभाळणं फार अवघड राहतं, ते लक्षात घ्या. आणि मग ते नामदेव महाराजांचं तसा प्रयोग, अहंकार शिल्लक होता, कच्च वळतं होतं. आपण कच्च ठरवल्यानंतर मोठा अहंकार जागृत झाला, अहंकार खवळला. आणि मग नामदेव महाराज पंढरपूरला निघालेले, पंढरपूरला परमात्म्याकडे गेलेले आहेत, सोबत आहे. त्यामुळे आता ही सगळी तुझ्याकडे येतील, सगळी संत एकत्र येतील, तुझ्याकडे येतील, सगळ्यांमध्ये मला कच्च ठरवण्याचा प्रयत्न करतील. पण देवा ऐक, बाकीच्याच कोणाचं ऐकायचं नाही, मी तुझ्या जवळचा प्रकार आहे. नामदेव महाराज म्हणतात देवा मी तुझ्या जवळचा आहे, रात्रंदिवस तुझ्या सोबत आहे, त्यामुळे दोघांचं ऐकायचं नाही, त्यांचं ऐकायचं नाही, मी सांगेन तसं. मग देव म्हणायला लागले अरे नामदेवा काय म्हणतील ते, काय पाहून नाही देवा, ते मला कच्च ठरवणार आहे, कच्च ठरवणार आहे. आणि तू जर त्या माझी पाठ राखण न करता मला जर तू उघडं पाडलं तर मग मात्र तुला माझी शपथ आहे. काय
काय शपथ आहे म्हणे, अरे देवा एवढं भान ठेव म्हणे बोलताना, केवढं माझ्या ताटात जेवलाय एवढं तरी भान ठेव. व्यापून आहे हे अजून तुला ज्ञान झालेलं नाही, आणि हे ज्ञान न झाल्यामुळे तू अजून कच्चा आहे. मग तुला जर ज्ञान करून घ्यावं असं वाटत असेल तर मी सांगेल त्या ठिकाणी तुला जावं लागेल. आणि मग परमात्म्याने नामदेव महाराज इतिहास सर्वांना माहिती आहे. ज्यावेळेस विसोबा खेचरांकडे नामदेव महाराज गेले, विसोबा खेचर मंदिरामध्ये बसलेले होते. परमात्म्याच्या पिंडीवरती पाय विसोबा खेचरांचे पडलेले होते. वृद्धपकाळ त्या ठिकाणी झालेला होता, आणि या वृद्धप अवस्थेमध्ये पिंडीवरती पाय नामदेव महाराजांनी या विसोबा खेचरांचा एवढा मोठा अधिकार प्राप्त करून देणारे आमची मुक्ताई आहेत, आमचे ज्ञानोबा आहे. नामदेव महाराजांचे गुरु झाले. हा इतिहास वारकरी संप्रदायामध्ये आहे. मला मुद्दा काय सांगायचा होता, कच्चं ठरवण्याचं सद्भाग्य सुद्धा नामदेव महाराजांना प्राप्त झालं, आणि पक्क होण्याचं सद्भाग्य सुद्धा नामदेव महाराजांना तिथेच प्राप्त झालं. म्हणजे संत मांदेयाळीमध्ये सर्वोत्कृष्ट तर ते नामदेव महाराजांचं वाङ्मय हे हिंदी भाषेमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला सापडतं, ते पंजाबी भाषेमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला सापडतं. म्हणजे जो ज्या अधिकाराचा आहे त्या अधिकारापर्यंत जाऊन संतांनी त्याला उपदेश केला किंवा जागृत केलं, हे संतांचं वैशिष्ट्य आहे. ज्याचा जसा अधिकार आहे तशा पद्धतीचा त्याला उपदेश करणं हे संतांचा बाण आहे, असं आपल्याला पाहायला सापडतं. अधिकार तैसा उपदेश साहेब ओझे त्यास पैसे देऊ. संत महात्म्यांची ही मोठी अलौकिक ख्याती अशा प्रकारची आहे, आणि म्हणून नामदेव महाराजांनी जे केलं ते अलौकिक कार्य अशा पद्धतीचं केलं. आणि म्हणून या वारकरी संप्रदायामध्ये आणखी मोठी क्रांती जर कोणती केली असेल नामदेव महाराजांनी, तर ही कीर्तन परंपरा सुरू केली. लक्षात घ्या, ही गाधी नारदांची असं का म्हणतात मला माहित नाही बरं का, याच्या मागचा इतिहास काय आहे हे मला माहित नाही, परंतु या गादीचे पुरस्कर्ते किंबहुना ही गादी ज्यांनी सुरू केली ती नामदेव महाराज आहेत. लक्षात घ्या, नारद जरी कीर्तन करत असले तरी पण संशयच आहे. लक्षात घ्या, नारदांचं कीर्तन नारद कीर्तन करत नाही असं मला करते, यात माझा संशय आहे. नारदांना शाप प्राप्त झालेला आहे. एका स्थानावरती नारद महाराज 2 तास उभा राहू शकत नाही, एका जागेवर उभा राहत नाही, त्यांना शाप आहे. आणि मग अखंड भ्रमण करणं हा त्यांना शाप प्राप्त झालेला आहे. त्यामुळे ते एका जागेवर 2 तास उभा राहतील असं सांगता येत नाही. काय आहे, संन्याशाने एका जागेवर थांबली जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ एका संन्याशाने एका दारापुढे थांबावा, नाहीतर लगेच निघून जावा असा विचार आहे. बहता पाणी और चलता साधू. लक्षात घ्या, साधूने फिरत राहावं आणि पाण्याने वाहत राहावं असा धर्म आहे. लक्षात घ्या, आणि म्हणून नामदेव महाराज एका जागेवर एवढ्या दिवस थांबतील किंवा एवढा वेळ थांबतील असं नाही, परंतु ही नामदेव महाराजांची परंपरा आहे. नामदेव महाराजांनी ही कीर्तन परंपरा सुरू केली. नारदीय कीर्तन परंपरा वेगळी आहे आणि वारकरी संप्रदायाची कीर्तन परंपरा वेगळी आहे. नारदीय कीर्तन परंपरेमध्ये फक्त एकटा कीर्तनकार उभा राहतो, बाकीचे सगळे बसलेले असतात. पण वारकरी संप्रदायामध्ये तसं नाही आहे. नामदेव महाराजांनी कीर्तन करावं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ठिकाणी चाल म्हणावी, जनाबाईंनी त्या ठिकाणी टाळ घेऊन उभा राहावं, गोरबा काकांनी टाळ घेऊन उभा राहावं आणि प्रत्यक्ष परमात्म्याने नाचावं असं नामदेव महाराजांचं कीर्तन. नामदेव कीर्तन
वाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप अज्ञानाचा अंधकार नाहीशा अशा पद्धतीचा करणार आहोत किंवा नाहीसा होणार आहे. आणि म्हणून ही परंपरा नामदेव महाराजांनी जगाला दिली. अज्ञानाच्या अंधकारातून किंवा अज्ञानाच्या गडद अंधकारातून ज्ञानाच्या उजेडामध्ये नेण्याचं काम पहिल्यांदा जर कोणी केलं असेल तर ते नामदेव महाराजांनी केलं. आणि असे नामदेव महाराज परमात्म्याच्या जवळ बसलेले असताना एक दिवस नामदेव महाराज देवाकडे पाहतात आणि देवही नामदेव महाराजांकडे पाहतात. आणि पाहिल्यानंतर नामदेव महाराजांच्या मनामध्ये विचार चाललेला आहे, आपण परमात्म्याच्या एवढ्या जवळ आहोत, परमात्म्याच्या संगतीत आहोत, याचा फायदा कोणाला तरी झाला पाहिजे. ऐका बरं का, या अभंगाचा एक थोडासा बारकावा जर सांगायचा झाला तर एक शब्दामध्ये असं सांगून जाईल, मागणी मागणारा वेष्टी जरी असला तरी पण मागणं हे समष्टी कल्याणाचं आहे, हे विचारात घेतलं पाहिजे. एकटे नामदेवाचं मागणं ही परिच्छिन्न आहे आणि त्याचा परिणामाचा जर विचार केला तर परिणामही परिच्छिन्न अशा स्वरूपाचा आहे. संत मागताना एकटे जरी दिसत असले तरी परंतु संतांचं मागणं हे संपूर्ण विश्वा करता आहे असं आपल्याला पाहायला सापडतं. ज्ञानोबाचं चिंतन आपल्याला करता पाहायला सापडेल. ज्ञानोबा म्हणतात, येण्याची आबाल प्रबोधे सुबोधे होतेचे प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंफिले किंवा संसारा एवढे थोर ओझे भिडले जगाचे अर्जुनाचे आणि व्याजे गीता प्रकाश श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे भिडले जगाचे. एकट्या अर्जुनाला ज्ञानेश्वरी सांगितली परमात्म्याने. अगोदर एका दिला किंबहुना प्रारब्धावर सोडून दिला, अन्याचे प्रपंच मात्र त्या ठिकाणी हेतू पुरस्कर तुकोबारायांनी सुखी केले असं आपल्याला पाहायला सापडतं. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिज्ञा करावी, अवघाचा संसार सुखाचा करेना, याच्या एवढी व्यापक भूमिका आपल्याला कुठेही पाहायला सापडणार. वारकरी संप्रदाय संकुचित विचाराचा कधीही नव्हता आणि कधी राहणारही नाही, जरी त्याला संकुचित करण्याचा प्रयत्न चालू असला तरी देखील. आणि म्हणून इथं येत असताना कोणी कोणी यायचं, यारी लहान पोरं याती भलते नारी करावा विचार नलगे चिंता कवनासी कशा. इथं यारे लहान पोरं, इथं लहान्यांनी यावं, इथं थोरांनी सुद्धा यावं. अंतःकरणामध्ये किंवा जीवाच्या मनोगत ओळखी मुंगी याचे तो योगी असतो, ते योग्याला मुंगीच्या जन्माला आल्यानंतर पुन्हा कर्म करावं, पुन्हा कर्म शिल्लक राहावं, पुन्हा जन्माला यावं. आगार कर्मी जे उरावे ते सुखी भोगावे, तया ते भोगावया यावे देहाय का, हे जरी ठरलेलंच आहे. परंतु हे ठरत असताना आमच्या कर्तृत्वाचं भविष्य मात्र आमचं वाढलं पाहिजे, ही संतांना अपेक्षा. मला असं वाटतं जे कर्म आहे किंवा जे कर्तृत्व आहे ते अंतरंगातून सिद्ध होत असतं. आणि हे कर्तृत्व सिद्ध होत असताना ते कर्तृत्व कोणत्या पद्धतीने झोप येत असेल तर समजून जावं, तमकून वाढीस लागलं. जास्त भोग भोगण्याची इच्छा निर्माण होत असेल तर समजावं राजस गुण वाढीस लागला. आणि अखंड कीर्तन किंवा परमात्म्याचं चिंतनामध्ये राहावं असं वाटत असेल तर समजावं सत्व गुणाची वृद्धी होते. आणि हे सगळं आमच्या आहारावरती अवलंबून आहे. लक्षात घ्या, आम्ही आहारही सुद्धा 3 प्रकारचा आहे, सात्विक राजस तामस 3 प्रकारचा आहार आहे. माणसं काय घेतात काय खातात याच्यावर त्याची बुद्धी अवलंबून राहते आणि बुद्धीवर आमचा आचार अवलंबून राहतो आणि आचारावर आमचं कर्म त्या ठिकाणी घडत राहतं असं आपल्याला पाहायला सापडतं.
आणि म्हणून संतांना जी अपेक्षा आहे ती आमच्या अंतरंग परिवर्तनाची आहे, आमच्या बाह्यरंग परिवर्तनाची नाही आहे. म्हणून जीवनामध्ये घडायचा असेल बदल तर अंतरंग घडावा, बाह्यरंग बदलाने काही होणार नाही आणि म्हणून अंतरंग बदल व्हावा ही संतांची अपेक्षा आहे. आणि तो अंतरंग बदल मला असं वाटतं तो जर सत्कार्याविषयी असेल, सत्मार्गाने असेल किंवा सात्विक अशी मोठ्या बाबांचा जर जीवनाचा विचार केला 40-42 वर्ष होऊन गेले महाराजांना झाले, 40-41 वर्ष झाले तरी देखील महाराजांनी कोणत्या ठिकाणी कोणता अभंग घेतला होता ही सांगणारी श्रोते सज्जन मंडळी आजही आपल्या ठिकाणी उपस्थित आहे. याला म्हणायचं उत्तम चिवरे किंबहुना अकल्प आयुष्य भावित आहे आपला. मला असं वाटतं मामा गुरुने महाराजांचा कार्यक्रम इथं झाला होता बर का. 41 पेक्षा मोठं पुण्य कधीही नसेल, कोणताही नसेल. आणि साधू पुण्याईनेच लक्षात घ्या, साधू सेवेनेच इथपर्यंत आयुष्य मामांना त्या ठिकाणी प्राप्त झालं असे म्हणायला हरकत नाही. एवढं 84-85 वय मामांचं हे अवस्थेमध्ये चालणं फिरणं बसणं बोलणं उठणं हे सगळं होत आहे. बहुतेक वेळा 60लाच बुद्धीनाठी होत असते असं पाहिलं सापडतं. परंतु एवढ्या अवस्थेमध्ये सुद्धा स्वतःला जमवून ठेवून, स्वतःला टिकवून ठेवून आपल्याला एवढा मोठा श्रीगुरूंचा उत्सव करावा वाटतो, प्राणप्रतिष्ठेचा वर्धमान दिन साजरा करावा वाटतो. जाता जाता आपल्याला हे चांगलं करता यावं किंवा चांगलं करावं असं वाटणं ही सुद्धा संतांची कृपा आहे. बहुतेकांना घडलं जायचं माझी पिशवी भरून द्या हे जाता क्षणाची उद्गार आहेत. हरिपाठ घ्यायला लावतात, हरिपाठ घेतल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली करायला लावतात आणि पुंडलिकावर द्यायचा गजर करायला लावतात आणि आपला प्राण सोडतात. अशी ही मंडळी आस्थागायत आहे, त्यांची साधना सुद्धा आस्थागायत आहे असं आपल्याला पाहायला सापडतं. असं सुटणं, असं मरण येणं हेच महत्वाचं आहे. नाहीतर उत्तमाची गुरे सिद्ध झालं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं संतांच्या आयुष्याच्या संबंधाने विचार करत असताना त्यांच्या कर्तृत्वाचा विचार करा, त्यांनी केलेल्या कार्याचा विचार करा. मी सांगत होतो संतांनी स्वतःचं जीवन जरी खर्च केलेलं असलं तरी पण ते समाजाच्या उद्धाराकरता खर्च केलं असं आपल्याला पाहायला सापडतं. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढला हा पुण्य धर्म केला. लक्षात घ्या, हा पुण्य वाढता धर्म केला हा संपूर्ण जगाकरता केला. हरे भजनी हे धोळीले जग चुकविला लाग कलिकालाचा, नुसतं स्वतःचा लाग कलिकालाचा लाग चुकवला नाही, जे त्यांच्या सानिध्यात आले त्यांचा सुद्धा लाग चुकवला असंही म्हणायला आपल्याला हरकत नाही. लक्षात घ्या, संत स्वतःचाच काळ चुकवतील यात नवल नाही आहे, मग जे त्यांच्या सानिध्यात आले त्यांचाही काळ चुकवतात. आपल्याला विश्वंभर बाबाच किंबहुना ज्ञानेश्वर महाराजांनी कोणाला जिवंत केलं? सच्चिदानंद बाबांचा विचार करा. त्यांना लक्षात घ्या, स्वतः त्यांच्या कृतीमधून दिसून पाहायला सापडतो. आणि म्हणून समष्टी विचारण नामदेव महाराज देवाकडे मागत असताना सांगतात की अकल्प आयुष्य व्हावे तयाकुळा माझ्या सकळा हरीच्या दासा. आता अकल्प व्हावं, लक्षात घ्या. आणखी थोडासा एक शब्दाचा विचार करू. कल्पना रहित आयुष्य व्हावं. ज्याच्या ठिकाणी कल्पना नाही, कामना नाही, असं आयुष्य निर्माण व्हावं म्हणजे अकल्प आयुष्य व्हावं. लक्षात घ्या. दादा विठ्ठल कल्पना कामना आमच्या ठिकाणी लावा आणि अकल्प आयुष्य आशांच्या ठिकाणी लावायचं. कामना ही आहे, लक्षात घ्या. आणि आणखी एक तिसरा मुद्दा सांगतो, जीवाच्या ठिकाणी अज्ञानही आहे. अज्ञान निवृत्त व्हावं, कामना निवृत्त व्हावी, कल्पना निवृत्त व्हावी म्हणजे अकल्प व्हावं असे विचार करता येईल. आणि कल्प ही एक संख्या म्हणून त्या संख्येचा जर विचार केला तर 4 युग, त्या 4 युगाच्या चौकड्या 71 वेळा फिरल्यानंतर एक मनवंतर होतं.
असं 14 मन्वंतर झाल्यानंतर एक कल्प होतो. लक्षात घ्या. पुन्हा एका 4 चौकड्याचं 4 युगांची एक चौकडी, अशा 71 चौकड्या फिरवल्यानंतर एक मन्वंतर तयार होतं आणि असे 14 मन्वंतर झाल्यानंतर एक कल्प तयार होतो. ते कल्पाचे वर्षामध्ये जर गणित करायचं झालं तर त्याचं असं गणित आहे. 4 अब्ज 29 कोटी 29 कोटी 83 लाख 80 हजार वर्ष. लाख असत मध्ये 80 लाख सॉरी 80 हजार वर्ष 4 अब्ज 29 कोटी कोटी 83 का काहीतरी 83 लाख 80 हजार. जाऊ दे आता एवढं कोण दादा कोणच जगणार नाही. एवढं आयुष्य निर्माण होणं म्हणजे कल्प आयुष्य निर्माण होणं. असं एक कल्प नाही, महाराज म्हणतात कल्पची कल्प कल्प ज्याच्या ठिकाणी गणित लावता येत नाही ते अकल्प आयुष्य व्हावे. तया कुळा व्हावे, त्या कुळाला आयुष्य प्राप्त व्हावं. माझी या सकळा हरीच्या दासा, माझ्या हरिदासांना ते आयुष्य प्राप्त व्हावं ही नामदेव महाराजांची इच्छा आहे. देव म्हणत नाही माझ्या दासांना, मग नामदेव महाराज म्हणतात माझ्या हरिदासांना ते प्राप्त व्हावं. एका देव माझं म्हणेल यात नवल नाही, पण संतांनी सुद्धा माझं म्हणा तशा. म्हणून संतांचं बहुतेक ठिकाणी निर्देश संतांनी केलेले आहेत. माझं कुणाला म्हणावं, एकतर माझं संतांना म्हणावं, नाहीतर माझं परमात्म्याला म्हणावं, इतरांना माझं म्हणू नये. माझ्या विठोबाचा पण बायका मुलं म्हणजे संत स्वतःच्या संबंधाने ते समजत नाही. किंबहुना ज्याच्या ठिकाणी अद्वैत स्थिती प्राप्त झाली ते संत आहे. मी आणखी थोडं बोलू का? तिकडे कोण असतील ते मग असं सांगत असताना ज्या अर्थी निवडण्याचं सांगतात त्या अर्थी देवाला निवडता येत नाही. हा पहिला मुद्दा. का देवाला निवडता येत नाही? कारण सांगतो, देवाकडे विवेक नाही म्हणून देवाला निवडता येत नाही. ज्यांच्याकडे विवेक असतो त्यांनाच निवडता येतो, कोणालाही निवडता येत नाही. वेगळं विष हा धातू आहे, ते वेगळं करणं या अर्थाने लावला जातो, निवडणं या अर्थाने राखला जातो. मग ज्यांना नित्य अनित्यामधला फरक कळतो, ज्यांना खऱ्यातल्या खोट्यातला फरक कळतो, अशांना ज्यांना ते कळतं त्यांना विवेकी म्हणावं. आणि हा विवेक संतांच्या सापेक्ष राहतो. आणि कोणाचं सांगायचं, परमात्मा स्वतः निवडत नाही, कारण परमात्म्याकडे विवेक नाही. आणि विवेक करायला भेद दृष्टी असावी लागते. काय असावी लागते? भेद असावा लागतो. भेदाशिवाय निवडता येत नाही. संतांना कळाले, संत कोणालाही अकल्प आयुष्य म्हणत नाही, तो फक्त हरीच्या दासांना म्हणतात. याला म्हणायचं विवेक, निवडता आलं पाहिजे. म्हणून संत गव्हाबरोबर किडे सुद्धा रगडीत नाही. हे वैशिष्ट्य आहे. ज्यांची साधना आहे त्यांनाच अकल्प आयुष्य व्हावं, किंवा ज्यांच्याकडे हरीच्या दास होण्याचं सामर्थ्य आहे त्यांनाच अकल्प आयुष्य व्हावं, सगळ्यांना होऊ नये. मला सर आणखी मी थोडंसं पुढे जाऊन बोलू का? मला असं वाटतं ही एक
संतांनी समाजाला लावलेली एक ओढ आहे. जर तुम्ही हरीचे दास झाला तर तुम्हाला अकल्प आयुष्य प्राप्त होणार आहे आणि त्या ओढीने तरी जीव कार्यप्रवृत्त होईल ही संतांना अपेक्षा आहे. कारण कोणताही जीव काहीतरी अपेक्षा असल्याशिवाय कार्यप्रवृत्त होत वाढवया जगी प्रेम सुख. हे उत्तर आहे खरं तर. वाढवया जगी प्रेम सुख. लक्षात घ्या, जगामध्ये प्रेमाचं आणि सुखाचं वातावरण निर्माण व्हावं याकरता अभेद भेद राखे. लक्षात, अभेद आहे पण भेद राखे. विभक्त तू देव ऐसे करी, हा भेदच आहे की आहे. वास्तविकता देवते संत, देवते संत, निमित्तत्या प्रतिम किंवा देव आणि भक्त तुझा नाही विचार असं पाहायला पडतच. मग असं असताना देखील ते भेदामध्ये दिसतात आपल्याला. त्याचं कारणच आहे जगामध्ये असणारा जो काही प्रेम आहे, जगामध्ये असणारं सुख वाढी लागण्यासाठी संतांची सगळी किमय आहे. हे सगळ्यांचं संतांचं हे कार्य आहे असं आपल्याला पाहायला सापडतं. आणि म्हणून महाराज वर्णन करतात बाबा हे अकल्प आयुष्य कोणालाही होऊ नये. मग जो माझ्या हरीचा दास झालेला आहे त्यांना हे त्या ठिकाणी अकल्प आयुष्य व्हावं. आणि आता हे आयुष्य प्राप्त झाल्यानंतर त्यांच्याच ठिकाणची स्थिती कशी असावी. कल्पनेची बाधा कोणी काही, कल्पनेची बाधा कोणी काही, कल्पनेची बाधा कोणी काही, कल्पनेची बाधा संत मंडळी सुखी असो. महाराजांचं मोठं मागणं आहे बरं. ती आयुष्यापेक्षा हे भारती कल्पना आहे. लक्षात घ्या, मम अध्यास त्या कल्पनेच्या पाठीमागे लागतो आणि मम अध्यास त्या कल्पनेच्या पाठीमागे लागल्यामुळे जीवाला खरं खोटं कळत नाही. विवेक नाश पावतो, कल्पनेमुळे नाश पावतो. ही कल्पना काय आहे माहितीये? मम कल्पना, माझेपणा, मीपणा महाराजांना म्हणायचं आहे. मीपणा आणि भूतभाव कल्पनेची बाधा ही बाधा. आणि म्हणून महाराजांचं एक प्रमाण आहे की नाही,
बरं बस चवलता बोलता आठवलं मग कल्पना जीवाच्या ठिकाणी कारणीभूत आहे. आणि मग याने काय होतं, कल्पनेने खरं जीवाला कळू देत नाही ती कल्पना. आणि ही मम कल्पना माया जास्त काही फरक कळता येत नाही. लक्षात घ्या, जी जीवाला खरं काही कळू देत नाही ती माया. माया भाषीनो जगत. हा जगत जर आम्हाला खरं परिस्थितीला येत असेल तर त्याचं कारण आहे माया. लक्षात घ्या, ही माया आम्हाला खरं कळू देत नाही. जगत आम्हाला खरं वाटायला लागतं. वास्तविकता मूळ जगत खरं नाहीच आहे. आद्यस्त नसतं, भासतं ज्याच्यावर ते खरं असतं. मग याच्याकरता लगेच उदाहरण ते रज्जू सर्पाकार. साप दिसला दादा, बरं साप दिसला. साप दिसल्यानंतर त्याच्यावर लाईट पाडला. लाईट पाडल्यानंतर कळायला लागलं हा साप नाही, हा काय आहे, रज्जू आहे, दोरी आहे. मग आता जो भासलेला साप तो गेला कुठं? हा, तो गेला कुठं? कोणाच्या खिशात सोडला नाही, कोणाच्या घरातही सोडला नाही. मग गेला कुठं? भासलेला साप गेला कुठं? तो कुठं जात नाही, कुठं जात नाही. ज्या अधिष्ठानावर आध्यस्त भासलेला आहे ते आध्यात्माचं ज्ञान झाल्यानंतर, अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यानंतर ते आध्यस्त अधिष्ठानामध्येच लुप्त अशा प्रकारचं होऊन जातं. म्हणून आध्यस्त पदार्थ की निवृत्ती अधिष्ठान रूप होवे हे. आध्यस्त पदार्थ की निवृत्ती अधिष्ठान रूप, अधिष्ठानावर त्या ठिकाणी होऊन जातं. आणि म्हणून तसं ही माया काय करते, आम्हाला भासवते, कल्पना भ्रम निर्माण करते. आणि म्हणून मी माझ्या कल्पनेने झालोसे पांगुळ. लक्षात घ्या, हेही डॉक्टर महाराजांचं आहे. पण भ्रम निर्माण झाल्यामुळे देखत होतो आधी, मागे पुढे सकळ. मग हे दृष्टी गेली, डोळा आले पडळ. हे सगळं जी अवस्था आहे की नाही, भ्रमाची अवस्था आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून माणसाच्या ठिकाणची कल्पना निवृत्त व्हावी ही जीवाला बाधा निर्माण करणारी आहे. म्हणून कल्पनेची बाधा न हो कवणे काळे, कोणत्याही काळामध्ये ही बाधा होऊ नये. आयुष्य एक तर आयुष्याचा काय तरुणपणाचा मध असतो आणि जास्त आयुष्य प्राप्त झालं की त्याचाही मध असतो. मिळालेलं आयुष्य, आयुष्यातील ते वरदान. तसं हे सामान्य भक्तांकरता किंवा हरिदासांकरता नामदेव महाराजांनी मागितलेलं वरदान आहे. पण हे वरदान ऐकून एखादा जर विचलित झाला तर महाराज म्हणतात ती सोय आपण करून ठेवू. म्हणजे हे सुद्धा मागून टाकू की वरदान प्राप्त झाल्या. आता मला सांगा, तो हिरण्यकश्यप होता, त्याला वरदान प्राप्त झालं होतं, त्याने वरदान मागून घेतलं होतं आणि ते वरदान मागून घेतल्यामुळे तो अनाचार करण्यासाठी प्रवृत्त झाला होता. तसं नामदेव महाराजांना कुठेतरी भीती असावी कदाचित की मी यांच्यासाठी आयुष्य मागून घेतो हे खरं आहे, पण यांना हे आयुष्य मिळाल्यानंतर कदाचित हे त्याचा उपयोग योग्य मार्गाला करू, वाईट मार्गाला करू नये. म्हणून नामदेव महाराजांनी हे सगळ्या अटी इथे मागणी संबंधाने घातलेले आपल्याला पाहायला सापडतात. म्हणून अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळ हरीच्या दासा. हे सगळं करत असताना कल्पनेची बाधा न हो कवणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. कुठल्याही साधूंना, कुठल्याही भक्तांना कल्पनेची बाधा न हो असं महाराजांचं म्हणणं आहे. कल्पना निवृत्त व्हावी, परंतु कल्पना जरी निवृत्त झाली तरी पण देह अहंकार मात्र शिल्लक राहतो. जरी परमात्मा स्वरूपाला जरी गेला असेल किंवा त्या ठिकाणी जसा अहंकार निवृत्त झाला किंवा संतांच्या ठिकाणचा जसा अहंकार निवृत्त झालेला आहे तसा हा यांचाही अहंकार निवृत्त व्हावा अशी महाराजांची इच्छा आहे. आणि एवढं सगळं मागितल्यानंतर त्या कुळा करता नामदेव महाराज शेवटच्या चरणामध्ये
हरिभक्त कोणाला म्हणायचं, ज्या मुखी निधान पांडुरंग. कल्पना कोणाची निवृत्त करायची, ज्या मुखी निधान पांडुरंग. अहंकार कोणाचा निवृत्त करायचा, ज्या मुखी निधान पांडुरंग. ज्याच्या मुखामध्ये परमात्म्याचं नाम आहे त्यांचं सगळं, आणि आयुष्य सुद्धा कोणाचं वाढवायचं, ज्या मुखी निधान पांडुरंग. ज्याच्या मुखामध्ये परमात्म्याचं नामचिंतन आहे त्यांचं सगळं निर्माण व्हावं, अशी महाराजांचं, नामदेव महाराजांचं हे पसायदान म्हटलं तरी हरकत नाही. ज्ञानोबरायांचं जसं पसायदान आहे ते ओवी रूपात आहे, आणि हे अभंग रूपामध्ये नामदेव महाराजांचं पसायदान आहे. पण हेतू एवढाच आहे, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती लक्षात घ्या असो. आणि म्हणून ज्या निमित्ताने आपल्याला हे कीर्तन करण्याचं भाग्य प्राप्त होत आहे, ते आपल्या आदिनाथ सेवा मंडळाचे एक व्यक्तिमत्व, गुरुवर्य महाराजांच्या परमार्थाला ज्यांचं विशेष असणारं अनमोल सहकार्य प्राप्त झालं त्या काळामध्ये. गुरुवर्य महाराजांच्या खांद्याला खांदा देऊन परमार्थ करणारी ही मंडळी आहे. या परिसरामध्ये महाराजांना आणण्याचं मोठं जर काम कोणी महत्वाचं केलं असेल तर त्या मामांनी केलेलं आहे. आणि म्हणून ते घरातले कोण आहेत मला माहित नाही, परंतु ते आमच्या करता सगळ्यांकरता मामा आहेत हे फार महत्वाचं आहे. मामा आहे. आणि म्हणून पूर्वी असं एक गाणं असायचं, काय, मामाच्या गावाला जाऊया, आगे ना गाडी, हवेत गाडी, पळती झाडी पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. मामाचा वाडा कसा असायचा, बरं का. जे गाणं जिथं सत्यात उतरतं ते म्हणजे आसाराम. नगर पासून निघाल्यानंतर थेट इथपर्यंत येऊस मध्ये कोणाचंच घर असं नसेल, असं घर मामाचं होतं. आणि आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे, ही मला असं वाटतं याला घर म्हणणं हे चुकीचं आहे. याच्यामध्ये प्रत्यक्ष परमात्मा वास्तव्य करतो, म्हणजे हे एक मंदिर आहे. 2 मजली मंदिर त्यावेळेस महाराजांनी बांधून, त्या ठिकाणी मामांनी बांधून महाराजांनी त्यामध्ये प्राणप्रतिष्ठा परमात्म्याची केली, लक्षात घ्या. आणि अशा या पवित्र लग्नामध्ये मला असं वाटतं एक थोडीशी लावतच कुठी, जर देवाच्या संगतीत राहून आमचे नामदेव महाराज भाग्यवान ठरत असतील तर जेवढे नामदेव महाराज भाग्यवान आहेत तेवढेच आमचे मामा सुद्धा भाग्यवान आहेत की ज्यांना देवाचा संग आहे. आणि म्हणून संतांना जर देवाचा संग प्राप्त होत असेल तर आम्हाला, आमच्या मामाला संतांमुळे देवाचा संग प्राप्त झालेला आहे. गुरुदेव बाबांनी या पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी देवतेची प्राणप्रतिष्ठा केली, आणि ही प्राणप्रतिष्ठा करून मला असं वाटतं महाराजांनी ते शेवटचंच कीर्तन इथे केलं. एक वर्धपांडी महाराजांनी संपन्न केला, आणि त्यानंतर महाराजांनी देह ठेवला, आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. आणि म्हणून मामांचं कार्य हे आमच्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायाला, आदिनाथ सेवा मंडळाला मोठं योगदान मामांचं त्याही काळामध्ये राहिलेलं आहे, आणि आजही ते योगदान आहे. आवर्जून ज्यांचा उल्लेख इथे करावा वाटतो की ते सानिध्यातली मंडळी आहे, ज्यामध्ये आता बोटावर मोजणे इतकी शिष्यमंडळी मोठ्या महाराजांची राहिली. त्यामध्ये सगळ्यात वयस्कर आता राहिले आमचे चांगदेव महाराज शिडाळकर. एक व्यक्तिमत्व आहे की ज्ञानवृद्ध आहे, तपोवृद्ध आहे, वयोवृद्ध देखील आहे. महाराजांचं आता 100च्या पुढेही महाराजांचं वय आहे. आणि म्हणून अशी थोडी बोटावर मोजणे इतकी मंडळी राहिली. त्यामध्ये महाराज आहेत आणि आमचे मामा आहेत. अनेक थोडेफार त्या देवळाली परिसरामध्ये सोपानराव बोरकर होते, परंतु त्यांचंही गेल्या 3-4 महिन्यामध्ये निधन झालं, आणि तेही आपल्यातून निघून गेले. आणि म्हणून आता ही थोडी मंडळी आम्हाला राहिलेली आहे पाहण्यासाठी. आणि देवाकडे अशी प्रार्थना करेल, या सानिध्यामध्ये आमचे बाजीराव पाटील असतील, आणि काही मंडळी असेल महाराजांच्या सानिध्यामध्ये जी त्यावेळेस मंडळी, अशी थोडी मंडळी आहे जी आज आजतागायत आपल्याला टिकून आहे. महाराजांच्या कृपा आशीर्वादाने ती अजून पर्यंत आहे. आणि आम्हाला असं वाटतं माझं एवढंच आजच्या प्रसंगी मागणं राहील, माझं वय त्यांच्यासारखं होईपर्यंत ते तसेच राहावे.
माझं वय त्यांच्यासारखं होईपर्यंत मग जर माझं त्यांच्यापर्यंत होईस तर ते तसे राहायचं असले तर त्यांचं वय लॉक करावं लागेल त्यांचं वय वाढून द्यावं लागेल म्हणून अशी ही मंडळी आम्हाला आणि महाराजांचं परमार्थ जो पुढं नेण्याचं सद्भाग्य जे काही परंपरेमुळे मला प्राप्त झालं आणि ते टिकवण्याचं सद्भाग्य जर काही कोणामुळे प्राप्त झालं असेल तर अशा अनुभवा मंडळीमुळे प्राप्त झालं. हे महाराजांचा परमार्थ कसा होता हे आपण पाहिलं नाही परंतु या मंडळीकडे पाहिल्यानंतर ते कळतं महाराजांचा परमार्थ कसा होता, महाराजांनी परमार्थ कसा करून घेतला, त्यांच्या अनुभवातून यांच्या बोलण्यातून हे सगळं प्रतीत अशा प्रकारचं होत असतं. आणि म्हणून आमचे डॉक्टर आहेत इकडे आमचे गोंटे गुरुजी आहेत अशी ही सर्वच मंडळी त्यावेळेस महाराजांच्या सानिध्यामध्ये होती असो. आणि म्हणून या सर्वांच्या प्रेमाने आणि आजचा हा कार्यक्रम योगायोग या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि अजूनही कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कीर्तनापेक्षा अजून खरं कीर्तन बाकी आहे जे नामकीर्तन आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये मामांनी त्याचं आयोजन अशा प्रकारचं केलेलं आहे. या शिंदे परिवाराने सगळं असणारा हा कार्यक्रमाचा धरल असा म्हणजे महाराज केळ संगवीकर यांच्या मुखारविंदातून परमात्म्याचं नामचिंतन होणार आहे. फार ऐकण्याजोग आहे बरं. नामचिंतन म्हणजे ते बसून घेत नाही ते पाहिलंच पाहिजे. तो स्वर्ग सुखाचा अनुभव जर घ्यायचा असेल तर ते नामचिंतनामध्ये आपल्याला नाही. आता सूत्रसंचलन आता सूत्रसंचलन म्हणजे सूत्रसंचलन करायला खाली येत. आदरणीय आपले आसाराम मामा आणि मामांची जी काही इच्छा आहे ती इच्छा म्हणजे प्रत्येकाच्या घरोघर नाम जावं अशी मामांची इच्छा आहे. आणि त्या इच्छेपोटी मामांनी एक उपक्रम आता हाती घेतला. तो उपक्रम म्हणजे इथे उपस्थित सर्व जी काही पाहुणी मंडळी आहे या सगळ्यांना हरिपाठ द्यायचा अशी मामांची इच्छा आहे. परंतु याचं वितरण करत असताना मी मामांना अशी विनंती करतो की त्याचं वितरण आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य इंगोले महाराजांच्या शुभ हस्ते करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि म्हणून मामांनी पहिलं हरिपाठाचं पुस्तक आदरणीय दादा तुम्ही पण इकडे